प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे। शेवडी न्हावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मध्य मुंबईत यामुळे वाहतुकीत मोठा बदल होणार आहे। तर प्रभादेवीचा वादग्रस्त पूल हा शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे। एकंदरीतच या पुलाच्या महत्त्वाच्या कामासाठी हा पूल बंद करण्यात आलेला आहे। मात्र या पुलाला सुरुवातीपासून ठाकरे गटाचा विरोध होता। ठाकरे गटाने या विरोधात भूमिका देखील घेतली होती। मात्र आता हा पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दळाकर यांच्याकडून। मनोज, प्रभादेवीचा पूल हा शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलाय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आपण आता प्रभादेवी या पुलावरती आहे। आपण बघू शकता हा पूल 125 वर्ष जुना आहे आणि हा पूल 12 नंतर बंद करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी हा पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे। आणि आपण बघतो या ठिकाणी नागरिकांचा विरोध या पुलाला आहे, कारण की या ठिकाणी 19 बिल्डिंग आहेत, त्या 19 इमारती आहेत, त्यांचा या ठिकाणी विरोध आहेत, नागरिकांचा विरोध आहे। पहिला आमच्या घराची व्यवस्था तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही हा पूल पाडा, अशी या नागरिकांची बोलणं आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो तर आता फक्त 2 बिल्डिंगांना या ठिकाणी म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये रूम देण्यात येणार आहेत। बाकीच्या ज्या 17 इमारती आहेत त्यांना या ठिकाणी नागरिकांना कोणतीही रूम देण्यात येणार नाही। आणि यासाठी आता पुन्हा नागरिक आपण बघतो तर आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि आपण या नागरिकांशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल? प्रभादेवीचा पूल आता पाडून नवीन पूल बांधणार आहे, काय सांगाल? आम्ही विकास कामाचा मधी नाही, पण अगोदर आमचा विकास करा, नंतर तुम्ही सर्व करा, देशांचा विकास करा। आता आम्हाला किती त्रास होणार आहे बघा। इकडचे रहिवासी 19 बिल्डिंग आहे, तुम्ही लोक फक्त 2 बिल्डिंग मध्येच सांगताय। हे 2 बिल्डिंगानंतर इकडे 19 बिल्डिंग आहे साहेब। तुम्ही फक्त हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवासचं नाव घेतलं आहे, बाकीची बिल्डिंग पण बंद होणार आहे, कारण तुम्ही लोक डम्पिंग करणार, बिल्डिंग सर्व हलणार आहे। सर्व बिल्डिंग 125 वर्ष जुनी आहे। अगोदर आमची सोय करा, नंतर तुम्ही देशाचा विकास करा। आम्ही विकास कामाच्या पाठी नाहीच आहे, आम्ही पण विकास बरोबरच आहे, पण अगोदर रहिवासींचा विकास झाला पाहिजे, अगोदर हेच निर्णय आमचा आहे। पण 19 बिल्डिंग पैकी फक्त 2 इमारतींना या ठिकाणी म्हाडामध्ये रूम देण्यात येणार आहेत। ते चुकीचं आहे ना। आमची बिल्डिंग पण बदीत होणारच आहे, कारण तुम्ही लोक डम्पिंग करणार। 125 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग सर्व हालणार आहे डम्पिंग केली तर। काय हे बिल्डिंग पडली तर जबाबदार कोण घेणार? प्रशासन जबाबदार घेणार का? नंतर प्रशासनाने हात पुढे नाही गेला पाहिजे की आम्ही लोकांनी नाही सांगितलं होतं। आहे अगर बिल्डिंग पडली तर जबाबदार प्रशासनच राहील। सर, तुम्ही पण या ठिकाणचे रहिवासी आहेत, काय सांगाल? कारण की आता हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे। नवीन पूल बांधण्यात त्याच्याबद्दल आमची काही कंप्लेंट नाही, ते करायलाच पाहिजे, काळानुसार बदल व्हायलाच पाहिजे। परंतु आमच्या लोकांची सोय जर नाही झाली तर आम्ही काय करायचा, याची प्रशासनाने सोय करावी, एवढीच आमची त्यांना रिक्वेस्ट आहे। पण या ठिकाणी 2 इमारतींना फक्त म्हाडामध्ये रूम देण्यात येणार। 2 इमारतींना बरोबर आहे, केव्हाही जेव्हा कामाला सुरुवात केली जाते त्यावेळेस ते पिलर्स उभे करणार, ज्याच्यासाठी त्यांना खोदकाम करावं लागेल आणि त्या खोदकामाचा त्रास आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत यासुद्धा 100-150 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत, लाकडाच्या आहेत काय, तर त्या किती वेळ तग धरू शकतील त्या कामाच्या समोर। तुम्ही या ठिकाणी सातत्याने विरोध केलेला आहे। आपण पहिला मागच्या महिन्यात पण तुम्ही आंदोलन केलेलं आहे, या 2 दिवसा अगोदर तुम्ही देखील आंदोलन केलेलं आहे। आता तुमची भूमिका काय असते? आमची निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता स्थानिकांकडून देखील या पुलाच्या बंद होण्याला मोठा विरोध करण्यात आल्याचं दिसून येतंय। या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रभादेवी पूल हा मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलाय। मध्य मुंबईत वाहतुकीत फेरबदल देखील केला जाणार आहे।